स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भाने हा व्हिडिओ बनवतो आहे. 1,17,108 विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणजे 1,17,000 या विद्यार्थ्यांची काय आहे तर कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळत आहे. आपले बॅच A+ असेल किंवा इतर काही जे आहेत त्यांच्या पोर्टलला तुम्हाला किंवा त्यांच्या बॅच जे आहेत ते गायडन्ससाठी सुरुवात झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मोफत तुमच्यासाठी सल्ला देणार आहोत. कारण आपला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पैसे कमवणं हा एक व्यवसाय नाही, तर तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना मदत करणं हे आपलं काम असणार आहे. कारण गरीब तळागाळातील होतकरू विद्यार्थी कुठेतरी चाचपडत असेल तर त्या विद्यार्थ्यांना मदत करणं हे आपलं काम आहे. आणि युट्यूबच्या माध्यमातून जे काही ग्रुप्स असतील, व्हॉट्सअपला ग्रुप असेल, त्या ग्रुपवरती मला जर मेसेज एखादा विद्यार्थी करत असेल तर आवर्जून तुम्हाला स्वतःला त्याचा अनुभव आलेला असेल तर मी तुम्हाला त्याबद्दल गायडन्स केलेला आहे, त्याबद्दल माहिती दिलेली आहे. कोणत्या डॉक्युमेंटमध्ये जर तुम्हाला चुकी असेल किंवा कोणत्या डॉक्युमेंटमध्ये तुमच्या नावात गडबड असेल तर कोणी काही तयारी करू नका. नावात चुकी असेल, नाव नसेल, ह्या वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत त्याबद्दल घाबरण्याचं कारण नाही. कारण माझी नोकरी चालली जाईल असं होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, एकदा तुम्हाला शाळा अलॉट झाल्यानंतर तुम्हाला कोणीही त्यातून काढू शकत नाही. जर तुमचे डॉक्युमेंट जे काही इतर जे बरोबर असेल, नावात चुकी असेल, बाकी इतर चुका असतील तर त्या दुरुस्त करता येणार आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. राहिला मुद्दा जागेचा, तर जागे संदर्भात सुद्धा विद्यार्थी खूप प्रकारात वेगवेगळे जे व्हिडिओ आहेत की जागा येणार नाही, खूप जागा कमी येतील. आपल्याला माहिती आहे, पवित्र पोर्टल सुरू केलं आणि पवित्र हे नाव असताना सुद्धा आपण त्या ठिकाणी जागा येत नाही. जे खाजगी संस्था आहेत त्या खाजगी संस्थांचा विषय सोडून ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, नगरपंचायत आहे किंवा इतर ज्या काही माध्यमिक शाळा असतील तर त्या सर्व शाळा ज्या काही 1 रुपया वसिला न देता जे कॉलेजला म्हणजे जे खाजगी संस्था आहेत त्यांना आपल्याला एका जागेसाठी 3 विद्यार्थी निवडले जाणार आहेत. त्यात सुद्धा अत्यंत कमी कॉलेजवाले पैसे घेतात हे नक्की आहे, परंतु अत्यंत कमी पैशांमध्ये तुम्हाला जो काही रेट होता आता 20 लाख, 25 लाख, 30 लाख जो ठेवलेला होता तो मात्र डायरेक्ट कमी होताना आपल्याला दिसत आहे. एखादा एसटीचा विद्यार्थी असेल तर त्यांच्याकडे तुम्हाला जर शाळा अलॉट झाली तर तुमच्या व्यतिरिक्त त्या विद्यार्थ्यांना दुसरा पर्याय नसतो किंवा त्या शाळेला दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे ते तुम्हाला रद्द करू शकत नाही. तुम्हाला तुमच्यासाठी ठेवलेला 6 लाख 10 लाख रुपये रेट जो आहे, तुम्ही म्हणाल त्या रेटमध्ये तुम्हाला ते काय करतात, त्या ठिकाणी निवड करून घेतात. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करून घेतात आणि जॉईन तर करावंच लागणार आहे, कारण दिलेल्या तुमच्या पैशामध्ये ते समाधान मानणार आहे. राहिला मुद्दा आता की कट ऑफचा, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, ओपनचा कट ऑफ मी सुद्धा 115 120 मी तुम्हाला सांगितलं आहे. कशावरनं, जे 2017 म्हणजे 19 ला झालेली भरती कोरोनामध्ये, नंतर 2022 ला झालेली भरती, या भरतीमध्ये असे कितीतरी तुमचे विद्यार्थी किंवा मित्र असतील की ज्यांचा कट ऑफ हा किती, एसटी मधला कट ऑफ 93 म्हणजे 93 वरती विद्यार्थी इंग्लिश मिडियमचा लागलेला आहे, 96 वरती विद्यार्थी लागलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जागा ह्या येणारच आहेत. त्यामुळे या अपेक्षेने आपल्याला राहायचं आहे किंवा पॅनिक व्हायचं नाही, घाबरायचं नाही आहे. कारण आपल्याला माहिती आहे, व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारे प्रत्येकच विद्यार्थी हे किंवा युट्यूबर हे खरंच सांगतील असं नाही. तुम्हाला तुमच्या पद्धतीने व्ह्यू वाढवण्यासाठी किंवा इतर गोष्टी करण्यासाठी ते सांगत असतील, पण त्यांवरती विश्वास न ठेवता आपण काय करणे आहे, कारण असलेला जो वेळ आहे त्या वेळामध्ये ज्या ज्या जागा येतात त्यावरती अभ्यास करणं आपलं काम आहे. कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार असणार आहे, दुसरं कोणीही नाही. एखादा माझ्यासारखा व्यक्ती तुम्हाला काय करणार आहे, मदत करणार आहे, तुम्हाला गाईड करणार आहे. तुमचे प्रिफरन्स, तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही नोकरी पाहिजे असेल तर त्या संदर्भातलं प्रिफरन्स, तुम्हाला कमी मार्क असतील, एव्हरेज मार्क असतील तर हे फ्री ऑफ कॉस्ट कोणतेही 1 रुपया न घेता तुम्हाला मेसेज जरी केला तर तुम्हाला मी त्या लिस्ट तुम्हाला मी सांगणार आहे की या जिल्ह्यामध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा ही 100 प्रेफरन्स आपल्याला द्यायची आहे. कारण आता धंदा लोकांचा सुरू झालेला आहे, त्यामुळे त्यापासून वाचून राहणं तुमचं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुमचा जो कट ऑफ आहे हा 65 पर्यंत, 2019 मध्ये 53 वालाही विद्यार्थी आज शिक्षक आहे. असे कितीतरी विद्यार्थी आहेत आमचे की नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी, सटाणा तालुका असेल किंवा इतर तालुक्यातील जे विद्यार्थी आहेत नॉन पेसा क्षेत्रातील येऊन जे ट्रॅव्हल विद्यार्थी जॉईन झाले, जे फक्त टीईटी पेपर 1 पास होते आणि त्यांना टेट मध्ये 53-50 मार्क असताना सुद्धा 49 मार्क्स वाले सुद्धा विद्यार्थी काय शिक्षक बनलेले आहेत. आणि त्याचा फायदा कोणता झाला की जे टीईटी पास होते. आणि त्यामुळं आपण सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे की कट ऑफ असा कसा कमी येत नाही, कारण आपली जी स्पर्धा आहे ती अत्यंत कमी स्पर्धा आहे. दुसरा एक मुद्दा, पेशाच्या संदर्भात नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा फोन आला, अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा फोन आला की सर नांदेड जिल्ह्यामध्ये एकही जागा पेशा क्षेत्रातील नाही. असं होऊ शकत नाही. शिक्षण अधिकाऱ्याला आम्ही भेट दिली, मग असं केलं तसं केलं ते विद्यार्थी सांगत होते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ते खोटंही बोलू शकतात. असं होऊ शकत नाही की एकही जागा नाही.
कारण आता जी चौकीदारची भरती जी एसटी प्रवर्गाची झाली त्यामध्ये सतत त्यांच्याकडनं चूक झाली, त्यांनी मान्य केली आणि नंतर दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी रिवाईज जेव्हा ऍड आणली, जाहिरात आणली, त्यावेळेला मात्र आपल्याला एसटीच्या विद्यार्थ्यांच्या जागा पाहायला मिळाल्या आहेत. म्हणून विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा की कला क्रीडा शिक्षक म्हणजे संगणकाच्या शिक्षकाची जी जाहिरात आता आलेली आहे तुम्हाला माहिती आहे, जे कंत्राटी शिक्षकांची आहे, मग त्या जागा असू शकतात. मग त्यात शारीरिक शिक्षण, कला, इतर जे विद्यार्थी आहेत ते त्यांनी सुद्धा घाबरण्याचं काम नाही, कारण या जागा जेव्हा कंत्राटी शिक्षक येऊ शकतात तर ते ओरिजिनल जे शिक्षक आहेत त्यांच्या जागा राहणारच आहे. म्हणून आपण आपल्या बुद्धीनं विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही व्हिडिओ कोणाचेही बघा, कोणाही व्हिडिओच्या जे काही युट्यूबर त्याला फॉलो करा, परंतु जी खरी माहिती आहे ती स्वतःच्या डोक्यानं सुद्धा तर्कबुद्धीनं चेक करून पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे कट ऑफ कमी येणार आहे, जागा सुद्धा हा 10,000 पेक्षा जास्त जागा असणार आहे आणि कोणत्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांमध्ये किती मार्क असू द्या पण स्पर्धा मात्र कमी आहे. वारंवार मी उल्लेख करत असतो की पोलीस भरतीच्या 17,000 जागासाठी 17 लाख फॉर्म येतात, तर मग आपल्या जर जागा 10,000 जर विद्यार्थी मित्रांनो आल्या कोणत्या माध्यमाचे असो, पण 1,70,000च विद्यार्थी तुम्ही काय आहेत, लायबल आहात, पात्र आहात. आणि त्यातही तुम्हाला माहिती आहे जर कट ऑफचा विचार जर तुम्ही केला तर 100च्या खाली जर असणारे कमी जर विद्यार्थी 70,000 किंवा 80,000 विद्यार्थी असेल, मग राहिलेले 1,00,000 विद्यार्थ्यांमध्ये तुमचं काय आहे, कॉम्पिटिशन आहे. तुम्ही तुमच्या कॅटेगरी मधली काय तुमचा स्वतःचा रँक चेक करा आणि रँक नुसार स्वतःला विचारा की माझ्या जातीच्या किंवा माझ्या प्रवर्गाच्या जागा या जर माझी 600वी रँक असेल किंवा माझी 500वी रँक असेल तर मग 500 जागा नाही निघणार का? मी एनटी बी मध्ये आहे, एनटी सी मध्ये आहे, मी ओपन मध्ये आहे, ओबीसी मध्ये आहे, याचा विचार तुम्हाला करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला त्याच्यापेक्षा मार्क जास्त असेल तर तुम्ही ओपन मधून जाणार आहात, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे मार्क कमी आहे, मार्कमुळे स्वतः घाबरण्याचं कारण नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्वतः आशावादी राहा, ज्या गोष्टी होईल त्या बरोबर होणार आहेत. आणि तुम्हाला वारंवार मी सांगत असतो की जो मुद्दा आहे हा मुद्दा जो असणार आहे हा सिस्टमचा मुद्दा आहे, हा कोणाच्या नशिबाचा मुद्दा नाही, कोणाच्या भावनेचा मुद्दा नाही. तुम्ही जे मार्क्स फिट केलेले आहे, तुम्ही जी कॅटेगरी तिथं तुमची फिट केलेली आहे किंवा तुमचं माध्यम फिट केलेलं आहे त्याचनुसार तुमची कॅटेगरी फिट केली आहे, त्याचनुसार तुमची निवड होणार आहे आणि जे तुम्ही प्रिफरन्स देणार आहे त्याचनुसार तुमची निवड होणार आहे. इथे भावनेचा खेळ नाही, सिस्टमला ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत त्याच गोष्टी सिस्टमनुसार तुमची काय होणार आहे, निवड होणार आहे. आणि ही वास्तविक गोष्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपण सर्वांनी हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला या अपडेट बद्दल नेमकं काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. तुम्हाला याबद्दल नेमकं काही अजून वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा, मला व्हॉट्सअपला मेसेज करा, ज्या माध्यमातून तुमचा आणि माझा संपर्क तुमच्या माध्यमातून करता येणार आहे. आणि प्राधान्यक्रमासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला जॉईन व्हा, मेसेज करा, ज्या माध्यमातून तुम्हाला मदत होणार आहे. आणि मोफत मदत, कोणतीही त्यात पैशाची किंवा बाकीच्या गोष्टींची कोणती आशा अपेक्षा आपल्याकडनं नसणार आहे. फक्त तुम्हाला मदत करणं हे आपलं काम असणार आहे. धन्यवाद.